एक सोपान मामा आणि आता सोपान मामाचा आम्ही म्हणजे बालपणापासून त्यांच्यासोबत राहिलो, यांच्या संकलात राहिलो बालपणापासून आणि माझं लग्न या ठिकाणी झालेलं आहे. नाही काही सुरू आहे तर मग एक आता सोपान मामाचा एक किस्सा सांगतो. एक किस्सा सांगतो. काय झालं एक मिनिट. काय झालं एका वर्षी आमच्या गावात कुत्र्यावर भांडण झाली. कुठून झाली भांडण? कुत्र्यावर भांडण झाली. खऱ्याच कोण सांगतो काय घ्यायचं काय काम जे केलं ते सांगितलं केलं आपण. तर माझे सुद्धा मावस भाऊ होते विकास सरकटे रतन सरकटे हे कुत्रा घेऊन त्याच्या शेतात चालले होते त्या पाटलाच्या दारू. आता पाटलाच्या दारू गेलं त्या पाटलाचं कुत्र त्या कुत्र्यावर झालं. कुत्रा घेऊन चालले तर त्या कुत्र्याला याने मारलं तर ते पाटील यांच्यावर धावले आणि माऱ्या पाहून कुत्र्याला मारलं. आता पहिले जे पूर्वीचे आपले जुने लोक होते हे जुने जण असं बऱ्याच पाळत त्याला काय उठून बोलायची हिंमत होत नव्हती. परंतु आम्ही जे नवी तरी होती आम्ही महाराय शब्द हा ऐकायला तयार होतो आणि मग त्यांनी त्याला उत्तर दिलं तू महाराय कोणाला म्हणतोय का धक्को तुला मग त्याच्यावर ते बिघडले. नंतर मग ते हे चौकाळले. परंतु गंमत अशी झाली त्याचे जे वडील होते विकास सरकडे याचे वडील यांच्या वडिलांनी काय केलं वाद होऊ नये म्हणून त्यांना त्याने घरात टाकून दिलं प्रश्न. आणि आता परंतु ते लोक खवळले. मावशी इथं राहत आहे मी इथंच राहिलो पण त्यावेळेस मी तिकडं घर बांधलं होतं. कुठं पलीकडं तिकडं घर बांधलं होतं मी त्या घरी होतो आणि त्या रात्रीचा टाइम होता 8 वाजता. मी फक्त अंडरपॅन्ट होतो उन्हाळ्यात अंडरपॅन्ट होतो फक्त आणि मला मावशीचा आवाज आला अरे बाबा मागून वाटलं काय म्हणजे दसऱ्याला तिथं पकडलं नाही. आणि मग दसऱ्याला पकडल्यानंतर काय झालं ते लोक तिथले आले. आता तिथं आल्यानंतर ते शिवाजीला लागले. शिवाजीला सुरू झालं. आता मामा आणि परसराम मुर्दे हे आम्ही झाले एका ठिकाणी जमा झालो. आता परसराम मुर्दे असा होता ते बोलत नाही आणि एकदा बोलायला सुरुवात झाली ते मग सोडत आहे. आणि मग हे आपले बुजुर्ग त्याचे वडील बाबाजी डोंगरदेवी ते अमृत असे सोबाई डोंगरदेवी असे हे जाऊ पाटील जाऊ द्या हो पाटील जाऊ द्या हो त्याच्या पाया पडत आणि ते लाथा मारत. आणि मग आधी तिथं बसून मामा तिथं बसून परसराम डोंगरदेवीने ते पाहिलं आणि एकदा दोनदा तीनदा ती घटना घडू दिली आणि जसे उठले बेचूत मरीच्या तू पुन्हा फुटली पाहिजे बहुत सुटली आहे म्हणजे म्हाताऱ्या माणसाला त्यांनी घर घालून दिलं. आणि मग ते मुलाले मारले मारतो उद्या ते मारका भोसडा ते उद्या काय पाहिजे भोकडीच्या आजच पाहिजे उद्या काय पाहिलं भोकडीच्या तुझ्या बापासारखे हे माणसं तुला पाया पडाले भोकडी लाटा मारला त्याला साहेब म्हणला की आज नाही उद्या तिरुपत पडलं होता म्हणजे आज नाही उद्या उद्या काय पाहिजे अरे आजच पाहिजे ना. आणि मग हे जरा जे घाबरले ते गेले तिकडे पळून वापस गेले आणि वापस गेल्यानंतर काय झालं ते जास्तीत जास्त लोक घेऊन आले. आता त्या दिवशी काय झालं ते प्रकाश सरकडे होतं ते कुठं लग्न होतं त्या लग्नाच्या लिंब झालं. तर आपले जे मुलं होते शेतात काम करायला तेव्हा ते यशवंत मामा वगैरे लाट्या काट्या शिकवत. तर लाट्या काट्यात एका ठिकाणी जमा करून ठेवून दिल्या लिंबाच्या गुढी ठेवून दिल्या. आणि मात्र तुम्ही काही करायचं तुम्ही फक्त त्याच्यावर निरीक्षण ठेवा फक्त ते मला सांगितलं. आणि मग काय झालं ते पूर्ण ग्रुप आला ते कोण जाऊ लागली शिवाय हे शिवाय वैकुंठ हे सुतबरीच्या शिवेरीशीचा बुचकाळायचं म्हणे शिवेरीशीचा बुचकाळायचं म्हणे आपल्या वडाला
तर मग सांगतो ना, हे झाले कुठली घटना याच्या खाली हे जो वडाचा युवा सरकटे तिथं मोठ्याच्या मोठं पटांगण होतं असं, त्या पटांगणात जमले आणि मग चालले, तू चालले शिवाजी देऊ, त्याला शिवाजी देऊ, त्याला शिवाजी देऊ, आणि आम्ही फक्त तयारी खाणार आहे महाराज म्हणत त्या त्यावेळेस काय होतं, प्रत्येकाच्या दारी हात उन्हाळ्यासाठी लाकडं जमा करून ठेवत, आणि त्यांनी मग काय केलं, त्या काड्या घेऊन आम्हाला मारायला सुरुवात करायची होती. जशी त्यानं खाली त्यानं काळी घातला की मी पण अशी विसल वाजून गेली, विसल वाजून गेली. विसलचा अर्थ सांगलं, विसल वाजली की तुम्हाला जे जेही मुलं शेतात त्रास देतात त्याच्या पाठीमागं राहायचं आणि विसल वाजली की सुरू करायचं. त्यामुळे कोके तो त्याला मी दिली विसल मारून दिले की जेव्हा ते धडा धरून त्यावेळेस रमारम ते असे मात्र सुरू केले की एका डोळ्याचं पातळ होत नाही, डोळ्याचं पातळी होत नाही, जसे आले तेवढे सर्व पळून गेले. आणि एक पानवाला होता, पानवाला ते पानवाला इकडून पुढे आला किंवा जयराम होते ते थांबले, पानवाला होते, पानवाला ते जयराम तांबड्याच्या घरात घुसला, त्याला वाढलेलं कुणाला घरात कोणी घेतात तुम्हाला फटके बसतील, तो त्या घरात घुसला, त्याच्या बघला अशा 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 असे चोपलत पाय, कारण चमचम गोडीच्या मागवते गाड्या होत्या ना, त्याच्या अरे बाई म्हणलं तुला लागो का काय लागो, मला सांगू नको, आमच्या घरात राहायचं इथून ने रामाला मारतील ते. मग गेले पळून तू मागवड्यातून मतदान तू त्याला निघून, आणि मग शेवटची गंमत राहिली. मग काय झालं ते गेले तिकडून बोलवायले, केशव मंदिराचा पहिलवान फुगला होता. मग लगा आम्हाला महाराज मारला, चला लेगाव. मग आता खरी हकीकत झाली ती. मग इकडून हे आमचे ज्या पूर्ण मामी होत्या त्या इकडे मामी राहतात, यायच्या आधी मामाला गेले बिड्या आणि चटणीचे डबे इथे केले उभे, आणि आम्ही कुठं होतो तो भाव तिकडं. हे इथं रामा आणि बबन नावाचं घर, आणि इकडून ते ज्ञानबा आणि सीतारामचं घर. या घराच्या गुळीमध्ये इकडून मामा आणि मी, प्रसाद मामा हे इकडून हे उभे आणि सर्व इकडे रेडी, आणि मग तिकडून ते पूर्ण भोर इकडे येईल. आता त्याच्यातली कोणाची इकडे एवढे काही हिंमत होईना, कारण फटके असे बसले होते आणि नागासारखे डुल लागले. एकाला गेली हिंमत, मानदाराचा केशव तो स्ट्रॉंग कबड्डी प्लेअर होता, आला धावत. आता मामा होत, मामा म्हणत तुम्ही पुढे व्हायचं नाही, कारण माझ्या डोक्याला नव्हतं काही, अंगातही काही नव्हतं. मामाने मोठ्याच्या मोठा चंद्राचा फिटा बांधला होता, आणि प्रसव मेंबरने फिटा बांधला तयारी होते, दोघांवर काढे होते, आणि मी पण काढायचो. अहो तुम्ही कशाला मला देता, बरं सगळं बांधून तुम्ही. मग आला धावत, जसा धावत आला त्या ज्ञानबा डोंगरदुईच्या दारी हे होता, जाळं उडलं होतं, उड्या मारताना चढ उड्या मारला, जाळं ठरलं तसंच पडलं खाली. जसं खाली पडलं, सोपान मामा गेले, जागी दोन टाकले की पुन्हा काम आहे माझ्या फड आहे. तर हा बाजूला आता मुकच पडलं ते. मग आम्ही इकडं बाजूला होतो, आय विचारलो मामा पण ते भरल ना, भर द्या. मी पाणी पासतो, तुम्ही थांबा, कोणी काही येऊन नव्हतं राहील, सर्व घाबरले. मग मी पाणी घेऊन गेलो. आता महाराजांचं पाणी कसं घेऊ, त्याला प्रश्न पडला, ते पाणी पिये ना, मग म्हणत हे पडत काय पाणी बाजूला का हा बाजूला गेलं. म्हणलं मामा आणि आम्ही एका मुकडात चुपचाप असे राहिलो, उभे तर सांगतील तयारीनंच राहिलो. आणखीन काही येऊ शकतात कोणी, आम्ही तयारीत होतो. आणि नंतर मग काय झालं, आमचे राजाराम मामा होते डोंगरदेवी, ते आले. ते काय झालं, ते गेले, अरे बाबा अरे सर्व लोक तुमचे आमच्या पुतळ्यात घुसले ना, आम्हाला मारलं राजा, तिथं कोण माणूस पडला का आम्हाला माहिती नाही बाबा, आमचा जाते. आता त्याने पक्का माहिती होते आमचाच माणूस आहे म्हणून, म्हणजे आमच्या घरी सर्व डोकले म्हणजे घरात बाबा आणखी तुमच्या घरातून मारला पडला बाबा कोण आहे ते म्हणे. आणि ते पाहणं मग
मग त्याला वाटलं आता हे लोक ठरले. मग त्याने काय केलं, ते काय म्हणतात ते अंड आणि ते काय घेऊन आले ते उठवले तिथे आणि घेऊन गेले. अशा प्रकारची आमची ती हकेल घडली. आणि त्यामधले अजून जे कार्यकर्ते होते अजून दोन जिवंत आहेत. त्यांनी म्हणजे सूत्रधार मी फक्त त्यांच्या सोबत होतो. माझा काय असं म्हणजे असा मोठा सहभाग काही नव्हता, परंतु त्यावर वचक म्हणजे मामाचा जबरदस्त वचक होते. हे पूर्ण घराण्याचा म्हणजे दरारा होता एक प्रकारचा. आणि नंतर मग परंतु काय झालं, नंतर मग रिपोर्टर कुठे झाली. रिपोर्टर झाल्यानंतर मग आपले काही लोक पकडून गेले. त्यावेळेस जोगेंद्र कवाडाची चालती होती. जोगेंद्र कवाड चालती होती. मग जोगेंद्र कवाडला काय झालं, फोन लावला आणि सांगितलं व असं अशी घटना घडली. तर मग जोगेंद्र कवाड हे वाशिमला आले. वाशिमला आल्यानंतर आमचे जेवण झाला आणि लगेच मास्तर आपले मास्तर सवय टाकली होती. आता मी ते मास्तर हे तर कोण हे नव्हते, मी स्वतः त्याच्यात मला काय कोण माझं नाव वगैरे काही टाकलं नाही. मी तर सुरुवातीपासून त्याच्यासोबत वाजवत असतो त्या, परंतु मला काही टाकलं नाही त्यानं. आणि मग जोगेंद्र कवाड आले, अंगावर शाल, दाढी वाढलेली, पुरा माणूस. पहिल्यांदा कुठला तिथं आपले जेलमध्ये टाकले होते आपले कार्यकर्ते आपले, त्यांना त्याला भेटले जाऊन झालं, अरे जागेन तुम्ही फार चांगलं काम केलं म्हणे, तुम्ही फार चांगलं काम केलं. कवाडे आले काही घाबरायचं नाही. जोपर्यंत कवाडे तोपर्यंत बिलकुल घाबरायचं नाही. त्याला जेवण करा म्हणा, तुम्ही पहिले जेवण घ्या. जेवण घ्या पहिले. जेवण घेतल्यानंतर आता चाललो म्हणे पोलीस स्टेशन मध्ये, तुम्ही फक्त जेवण घ्या, घाबरायचं नाही असं सांगून आम्ही गेलो पोलीस स्टेशन मध्ये. आणि पोलीस स्टेशन गेला, सिगरेटचा झुलका मारला, त्याच्या टेबलवर झुलका मारला, पोलीस स्टेशन मारला. बोले मुझे कवाड़े कहते हैं, मुझे कवाड़े कहते हैं कि हमारे आदमी आप लोगों ने इस तरह से काम करके है, अगर इनकी कल के कल छुट्टी नहीं हुई तो ये जो पुलिस स्टेशन है ना, पुलिस स्टेशन, ये आपके वर्दी के साथ जला दूंगा, माचिस की कड़ी लगा के जला दूंगा. पुलिस ऑफिसरला म्हणे. तर तो काय म्हणे, साहेब त्यातला एक माणूस म्हणे बहुत गवर्नमेंट सर्दी आपल्याला ते मरते. अरे वो मरता था मरने देना बोले, इसे हमें क्या चिंता है, वो मरता बोले तो मरने दो, क्योंकि वो ये लोग उनके घर में आए थे क्या मारने के लिए, तो वो आया था मारने के लिए. कौन आया था, इनके घर में कौन आया था, उनके घर में ये लोग जाके मार रहे और तुम बोले मर रहे. मरता तो मरने दो, मुझे कोई जरूरत नहीं बोले, उसकी कोई जरूरत नहीं. फिर से बोल रहा हूं मैं, कल के कल अगर छुट्टी नहीं हुई तो ये पुलिस स्टेशन आपके वर्दी के साथ जलाऊंगा. अरे निकला बोले कवाड़े, अगर छुट्टी नहीं हुई तो फिर से मुझे रिंग करो. कवाड़े हजर और पुलिस स्टेशन को आग लगी. असं म्हणून कवाडे साहेब निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी जमानतवर आपल्या सर्व कंपनीची जेलमधून सुटका झाली. अशा प्रकारचा हा आमचा किस्सा आहे. आणि असे जर प्रकार परंतु हा मेन किस्सा आहे की म्हणजे जातीवादातून दंगल केलं आणि हे लोक कसे म्हणजे आपल्या लोकांना टार्गेट करत, कसे लोक आपल्याला त्रास देत. जातीवाद होता, तो जातीवादच होता. अशा प्रकारे हा इथं स्टॉप